दर्शकांनो, लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आपल्यासोबत या अनुषंगानं जुळतो आहोत की आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 सुरू आहे आणि याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगानं आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी अधिकृत उमेदवार सिद्धांत संजयजी सिरसाट आपल्यासोबत जुळलेले प्रभाग क्रमांक 29मध्ये या ठिकाणी ते नगरसेवकाची निवडणूक लढवत आहेत आणि एकंदरीत जाणून घेऊया कशा पद्धतीचा त्यांचा एकंदरीत अनुभव आहे. भाऊ काय सांगा. नमस्कार, मी सिद्धांत संजय सिरसाट शिवसेना पक्षाकडून उभा आहे. शिंदे गट नाही, शिवसेना पक्ष आहे. मी यापूर्वीसुद्धा 2015ला नगरसेवक राहिलेलो आहे आणि मी नगरसेवक काळामध्ये जे काम केलं आहे ते जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझी काम करण्याची पद्धत थोडीशी जिद्दी आहे. अच्छा. मी विकासासाठी कधी कसला विचार करत नाही आणि जो माझी साथ देईल विकासासाठी मी त्याच्यासोबत आहे. एकंदरीत प्रभागामध्ये आपल्या माध्यमातून कुठले विकास कामं आपण केले थोडं सांगितलं गेलं पाहिजे. मी पहिले बलसिनालनगर वार्डामध्ये नगरसेवक होतो. तिथं एक बनवाडी म्हणून एक शहराला म्हणजे वार्डामध्ये असलेला एरिया गेल्या 30 वर्षापासून तिथं कुठलंही काम नाही झालं. आज तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तिथं रस्ते, ड्रेनेज, सभागृह पूर्ण चकचकीत वाढ झालेला आहे. आणि माझ्या वार्डामध्ये रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यासमोर एक पेट्रोल पंप बोलतं. ते पेट्रोल पंप हटवण्यासाठी मी पायातली चप्पल सोडली होती. मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि आपली सत्ता आणि आपलेच महापौर असताना हे सगळे प्रकार म्हणजे मी लोकांसाठी जे करतो ते ठामपणे करतो आणि जे नाही करत तर तेही ठामपणे नाही करत. दर्शकांना खरं तर जनसेवेचा ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व कसं असते, लोकांचा विकास जर होत नसेल, लोकांची नियोजित कामं होत नसतील तर अक्षरशः अनेक दिवसेंदिवस अनवाणी पायानं चालण्याची मानसिकता ठेवून या ठिकाणी आपल्याच पक्षाचा असणारा महापौर आणि त्यांच्याही विरोधामध्ये जाऊन उपोषण करण्याची तयारी ठेवणारा खरा लोकसेवक या ठिकाणी होतो. आणि म्हणून त्याचेच उत्तरदायित्व होत असताना जेव्हा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनची संपूर्ण टीम त्या संबंधित या ठिकाणी प्रभागामध्ये फिरत होती तेव्हा अक्षरशः तिथल्या असणाऱ्या जे काही मतदार लोक होते त्यांना आम्ही काय कामं बाकी आहोत हे विचारत असताना अक्षरशः सर्व सांगत होते जवळजवळ बहुतांश कामं या ठिकाणी झालेली आहेत. खरं भाऊ या ठिकाणी सांगायला हरकत नाही की एकंदरीत छत्रपती संभाजीनगरची जी पाण्याची समस्या आहे, एकंदरीत समांतर पाणी पुरवठा योजना म्हटल्या जाते आणि ही रखडल्या गेली. आजही लोकांना पाणी मिळत नाही. या अनुषंगानं भविष्यामध्ये काय विजन असेल? पाण्याची समस्या आता लवकरच सोडवले जाणार आहे आणि पाणीसाठी जे लोक इतके दिवस त्रस्त झाले आता ही समस्या सुटल्यावर कुठल्याही प्रकारे पाण्याचा कोणाला त्रास राहणार नाही एवढी मी ग्वाही देतो. खरं तर पाणी हे जीवन आहे आणि खरं तर आपण पाहतो अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगरला पाण्याच्या संदर्भातले खूप मोठे आंदोलनं झालेत, परंतु आजही त्या पाण्याच्या समस्यापासून इथला मतदार किंवा इथला असणारी जनता जनार्दन या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधानी नाही आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरच्या या सुरू असणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संबंधित प्रवर्गामध्ये असणाऱ्या या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वच उमेदवाराकडनं पाणी प्रश्न निकाली काढून लोकांना भरपूर असं पाणी या ठिकाणी मुबलक स्वरूपामध्ये देण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सिद्धांत भाऊ, खरं तर आपण पाहतो की आपण युवक आहात, तरुण आहात आणि आज तरुणाईमध्ये बेरोजगाराची या ठिकाणी मानसिकता दिसते. आपल्या प्रभागामध्ये ही बेरोजगारीची समस्या कशा पद्धतीने निकाली काढण्याची तयारी आहे? माझा जो 29 प्रभाग आहे हा पैठण रोड लागत आहे. आता आमच्याकडं शहरामध्ये सगळ्यात मोठी DMIC येत आहे. बिलकुल. आणि तिथं सर्वात मोठं कामगार वर्ग असो तिथं कामाला म्हणजे भरपूर लोकांना संधी असणार आहे. तर माझा प्रयत्न एवढाच राहील की लोकांना, युवकांना, सगळ्यांना संधी देण्याचं काम माझं राहील.
प्रभागामध्ये खरं तर आपण पाहतो प्रचंड महिलांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे आणि हजारोच्या संख्येनं महिला तुमच्या रॅलीमध्ये या ठिकाणी आमच्या पूर्ण टीमला अनुभवलेल्या आहेत. एकंदरीत या महिलांच्या उत्थानासाठी, विकासासाठी किंवा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आपली कशी भूमिका राहणार आहे? काल आपण बघितलं, काल आम्ही प्रचाराला होतो. हे कोणी 100, 200, 500 रुपये देऊन आणलेले महिला नव्हत्या. या त्याच एरियातल्या बायका होत्या. आम्ही लोकांच्या दारात जाऊन दार वाजवत होतो, तर मागूनच आम्हाला त्या महिला म्हणायच्या आम्ही तुमच्यासोबत आहे. म्हणजे ते स्वतः प्रचाराला उतरलेले आहे. त्याचं कारण हे आहे, कारण की माझे वडील हे आमदार आणि आता पालकमंत्री आहे. आणि जसं पडद्यामागचे म्हणता तसं आम्ही पडद्यामागे, मी असो, माझी बहीण असो, आम्ही काम करतो. तर आम्ही काम करत असताना त्यांच्या समस्या जे आहे हे भरपूर समस्या सोडवलेल्या आहे आणि त्यांना विश्वास आहे शिरसाट परिवार की हेच आपली डेव्हलपमेंट आणि आपल्यासाठी अहोरात्र कधी पण हे हजर होतील. आणि याच विश्वासासाठी ते सगळे लोक आज रस्त्यावर आमच्यासाठी प्रचारासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे. सिद्धांत भाऊ, खरं तर आता आपला जो भिडत आहे किंवा आपला जो प्रतिस्पर्धी आहे किंवा आपला जो या ठिकाणी असणारा, खरं म्हणजे कोणासोबत आपली लढत राहणार आहे? तसं बघितलं गेलं, लढत जी आमची नाहीच आहे कोणासोबत, म्हणजे माझ्या प्रभागामध्ये हे उगीच धरून कोणाला तरी तिकीट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघू शकता की माझ्या प्रभागामध्ये जे भाजपाने तिकीट दिलं आहे त्याचा कब्जे मारायचा व्यवसाय, तो जमिनीवर कब्जे मारतो. उबाटाने ज्याला तिकीट दिलं आहे तो शिलाई मशीनचं काम करतो. एक गरीब घरातला व्यक्ती आहे, ठीक आहे. आणि दुसरं MIMनी माझ्या विरोधात एका महिलेला तिकीट दिलं आहे. म्हणजे उगीच कोणाला काहीतरी द्यायचं म्हणून दिलं आहे. लढत कोणासोबतच नाही आहे ना. आणि सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे, म्हणजे प्रभागातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे विकास कोणी केला आहे. आणि आजही आम्ही जातोय तर लोक वाट बघताय की बाबा हे कामं तुम्ही केले आणि तुम्हीच काय अजून आमच्याकडं आले नाही. म्हणून आमचा डोर टू डोर रोज प्रचार चालू आहे. आणि मी खात्रीनिशी सांगतो की लोकांच्या आशीर्वादामुळं आमचे असलेले शहरातले सगळे उमेदवार चांगल्या मताने आणि चांगल्या लीडने निवडून येतील, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी, खरं तर लाडकी बहीण नावाची योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अंतःकरणामध्ये आहे. महिला दर महिन्याला भावाची येणारी भेट त्याची वाट पाहत राहतात. खरं तर आत्ता आम्ही पाहतो महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये दुसरे कोणीतरी याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या अनुषंगाने काय सांगाल? लाडक्या बहिणीची जी योजना आहे ही एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली आहे. आणि आता वडीलच समाज कल्याण मंत्री आहे आणि त्यांच्याच खात्यातून 4,00,000 कोटी हे कपित होते. म्हणजे ते लाडक्या बहिणीसाठीच जात आहे. आणि आज लाडक्या बहिणी सगळ्या इतक्या खुश आहे की म्हणजे त्यांना संकटच म्हणू शकतो की त्यांची प्रसंग येतो त्यावेळेस ते त्यांना जे भेटणारे पैसे ते कामी पडतात. आणि त्याच्यामुळं त्याच्यातून जो आशीर्वाद भेटतो तो सहजीसा कोणाला भेटणार नाही. ते अंतःकर्मामधून तो आशीर्वाद ते लोक आम्हाला देतात. नक्की. दर्शकांना, खरं तर पाहतो आपण या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला एक सामाजिक न्याय देणारा एक लोकनेता या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगानं हा सगळं झंझावात विकासाचा सुरू असताना आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे सुपुत्र या ठिकाणी सिद्धांत संजयजी शिरसाट या ठिकाणी प्रभाग क्रमांक 29साठी उभे आहेत. आणि खरं तर या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. आणि हेच आपण जाणून घेत आहोत की एकंदरीत भविष्यामध्ये कशा पद्धतीचं विजन असेल आणि सोबतच मतदारांना काय आवाहन केलं जाईल. मी आज प्रचार करताना मी लोकांना मत मागत आहे, आशीर्वाद मागत आहे, परंतु माझं लक्ष जे प्रभागामध्ये कुठं रस्ते बाकी आहे, कुठं ड्रेनेज बाकी आहे, कुठं स्ट्रीट लाईट्स नाही आहे, कुठं लायब्ररी करायची आहे, कुठं सभागृह बांधून द्यायचे,
आणि कुठं हॉस्पिटलची गरज आहे, कुठं ओपन स्पेस पडलेले आहे, तिथं गार्डन बांधायचं आहे, आणि कुठं स्मशानभूमी असेल ती दुरुस्ती करणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्याकडं माझं म्हणजे एका वेळी सगळीकडं लक्ष जे ठेवणं म्हणता ते म्हणजे असं बोलून नाही, तर हे मी येणाऱ्या काळामध्ये ते सगळं करून दाखवणार आहे. खरं तर घार हिंडते आकाशी चित्त तिचं पिलापाशी, एकंदरीत तिथे प्रभागाचं काम करत असताना, वार्डामध्ये काम करत असताना एक नगरसेवक म्हणून संपूर्ण नगराच्या काण्याकोपऱ्याचा या ठिकाणी अभ्यास ठेवणं आणि या नगरामध्ये लोकांच्या जनतेच्या असणाऱ्या सामाजिक समस्यांची उकल करून त्या कशा या विकासाच्या माध्यमातून निकाली काढता येतील असा अट्टहास असणारं हे उमदं युवा नेतृत्व या ठिकाणी प्रभाग क्रमांक 29साठी सिद्धांत संजय शिरसाट या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि त्याच अनुषंगानं जनता जनार्दनानं या विकास कामाला आणि खऱ्या अर्थानं प्रगती आणि प्रबोधनाला या ठिकाणी आपलं हक्काचं हे मत देण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. सर, अतिशय किमती वेळ तुम्ही या धावपळीमध्ये आपल्यासोबत काढलात, वेळ देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन आपल्याला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देते आहे आणि या ठिकाणी आपली रजा घेतो आहोत. तर आपण बघत राहा तुमचं आमचं हक्काचं देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन रुपेश गावंडे सर. तोपर्यंत बघत रहा लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.